तर बारामतीमधल्या बैठकीआधी काही वेगळी दृश्यही दिसताय। काकी आणि पुतण्याच्या नात्यातला ओलावा दिसलाय। अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार हे सुनेत्रा पवार यांच्या समोर आलेत, तेव्हा त्यांनी आपल्या काकींचे आशीर्वाद घेतलेत, तर सुनेत्रा पवारांनी देखील आपल्या पुतण्याची गळाभेट घेतली आहे। हो 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 सुरू करू। आज आपला वाढदिवस आहे, आज आपण नाही दादा, विषय असा आहे की काल आणि गेल्या आठवड्यात देखील आतापर्यंत 3 मिटिंग झाल्या पवार साहेब आणि अजितदादा। खरंच पवार कुटुंबियामध्ये मिलन होत आहे का? आता नेहमी आम्ही तुम्हाला सांगत आलोय की राजकारण नेहमी वेगळं आम्ही ठेवलंय आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत ते नेहमी वेगळे राहिले। काल किंवा परवा दादांनी पण बहुतेक पुण्यात साहेबांची आणि दादांची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली, तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली। आज आम्ही सगळे इथं विद्या प्रतिष्ठानला आलोय, ही संस्था 53 वर्षापूर्वी पवार साहेबांनी स्थापन केली। त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय। माझे काकी सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय। मी इथं काम करत आलोय आणि संस्था ही चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळे इथं भेटल्यावर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, पण ही संस्था आपल्याला पुढे कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असतं आणि आज पण तेच झालंय। असं जरी असलं तरी आपण बघितलं की 10 तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आपण पाहिलं। आज आपला